बर्फी कुठं लागला? अरे बाबा, पडला तू? दीक्षाच्या अक्षरशः डोळ्यातून पाणी सारखा मला मी बघतो दीक्षाच्या अक्षर डोळ्यातून पाणी आलं. राणी पण घाबरली होती. सिरियस चुटकी तर एकदम शांत तिने शब्द उगाच पण केला नाही आणि भाऊजी पण फुल टेन्शनला. कारण सांगू शकत नाही का लहान मुलाला काय होतंय काय थोडी सांगणार आहे. तो थोडी सांगणार आहे का मला काय होतंय ना काय. हॅलो अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग गाईज. तर आम्ही रेडी झालो आहोत आणि आम्हाला जायचा आज प्रोग्राम आहे बड्डेचा. त्या आम्हाला तिकडे जायचं आहे आणि दीक्षामध्ये रेडी होते, मेकअप चालू आहे आणि लवकर आम्ही लगेच निघू. आणि ते पण आमच्या सोबत आहेत आणि बस आम्ही चौघेच आहेत. आपण चौघेच आहेत ना गाडीत? आम्ही चौघेच आहेत गाडीत आणि बड्डे जवळच आहे आमच्या शेलारला. किती 10-15 मिनिटाच्या रस्त्यावर आहे आणि गिफ्ट पण पॅक करायचं आहे. गिफ्ट पॅक करावं लागेल ना आधी आम्हाला गिफ्ट पण पॅक करायचं आहे. इथे घेतला आहे गिफ्ट, तो म्हणजे ड्रेस घेतला आहे. छोट्या मुली 1 वर्षाची मुलगी आहे, आकाश आहे. आकाश आणि आदिती वहिनी त्यांच्या मुलीचा बड्डे आहे पहिला, तेव्हा आम्हाला तिथे जायचं आहे. तर रेडी तर झालो आम्ही आणि आता माझे इथे शूज आणि मला लेस त्याच्यामध्ये कसं काय ॲडजस्ट करू मला समजत नाही. ते आधीची कशी होती झिगझॅगवाली होती ना, आता तो झिगझॅगवाला परत कसा काय करता येईल काय समजत नाही मला. तर ठीक आहे, येईल ना, बघतो आता मी. मला आधी मला ना लेस बांधता येत नव्हते. मी तेव्हा दाखवले पप्पांनी मला, बरेच वेळा दाखवले का असे बांधायचे असे बांधायचे, तेव्हा मला येतच नव्हतं. मी असं काय करतो माहिती का, एकावर गाठी बांधायचं असं. तेव्हा मला आता कधी पण मला असं पटकन आठवते मला पप्पांनी शिकवायला. तर नंतर मग मला व्यवस्थित यायला लागलं आणि मग नंतर व्यवस्थित करायला लागलो. पण आता मला झिगझॅगचे करायचे आणि ते आहेत खूप मोठे आणि बघू आता जसा जमाल तसं ॲडजस्टमेंट करू. झाली तयारी? ठीक आहे, दीक्षा तयारी 9 वाजत आले, आम्हाला लवकर निघायचं पण आहे. तर मी आता पहिले लेस बांधतो आणि मग दाखवतो तुम्हाला. तर गाईज मी मस्त शूज बांधले आणि व्यवस्थित एकदम. हो, मला टेन्शन आलेलं. ठीक आहे, तर आता आम्ही निघतोय. राणी ते पण आमची वाट बघतात. कुठं राहिली? एक एक गोष्ट विसरायला होते तिला. सगळ्या गोष्टी आवरून पण ना पटकन, हे राहिलं का ते राहिलं का, हे चेक कर ते चेक कर हे कर, असं सगळी गडबड असते तिची. आता अंधारात काय करायला गेली? अंधारात कसं समजणार आहे ना माणसाला, अंधारात कसं काय दिसणार आहे? ओके, तर चला मग आता आम्ही निघतो. निघा, पर्स वगैरे घेतली? ओके ठीक आहे, चला. हा, पडला? कुठं लागला? बर्फी कुठं लागला? अरे बाबा, पडला तू? पडला? हो हो, कसं का पडला? लक्ष नव्हतं. तो चांगला होता, एकदम शांत होता ना. हा, पलटी मारली असेल लगेच. मी इकडे गेलो आतवर आई. अरे बाबा, अरे बाबा, पडला? कुठं लागला तुझे? कसं का पडला? हा, बिचारा काय तुमचं लक्ष कुठं होतं? एवढं रडत होत, चालता येत नाही त्याला. बर्फी पडला? तू पडला? तुझं लक्ष कुठं? तू कुठं होती? तो पडला ना, ती रडायला लागली बाबा, ती जास्त रडत होती. का तुझं लक्ष कुठं होतं? तिला वाटलं बाबलं किती लागलेलं किती नाही. चला चला. तर गाईज आम्ही घरी आलो. ॲक्च्युली आम्ही लवकर घरी आलो आणि त्याचा एक ज्युनियर रिझन असा आहे की आम्ही इकडनं जाताना जेव्हा निघालो आणि तुम्ही बघितला जेव्हा भाऊजी बर्फीला घेऊन आला तेव्हा सांगितला की तो पडला म्हणून, तेव्हापर्यंत तो ओके होता एकदम. आणि नंतर पण आम्ही गाडीत गेलो तरी पण ओके होता. जेव्हा मी गिफ्ट पॅक करायला गेलो तेव्हापासून त्याने जो रडायचा थैमान घातला आहे, सिरियसली यार, म्हणजे आम्ही टेन्शन लावलो. आणि ॲक्च्युली काय झालं की आम्हाला पेट्रोल पण भरायचं होतं गाडीमध्ये ना, तर आम्ही अपोजिट डायरेक्शनला गेलो आणि अपोजिट डायरेक्शनला जाऊन मग त्या ट्रॅफिकमध्ये फसलो. आणि तो एवढा रडत होता प्रचंड, म्हणजे असा की आम्ही सगळे त्याला शांत बसण्याचे चक्कर सगळे
तर कसा तरी पेट्रोल भरणार आम्ही निघलो आणि ब्रिजला पण लागलो आणि तरी पण तो रडा थांबण्याचा नावच येत नव्हता. त्याला मी घेतला, त्याला दीक्षाने घेतला, राणीने घेतला, तरी पण नाही. मग शेवटी ब्रिज उतरल्यानंतर वंजारपाटीच्या पुढे गेल्यानंतर त्याला आम्ही उतरलो खाली उतरलो. भाऊजीने त्याला 2 मिनिटं घेतला, तेव्हा जरा शांत झाला तो. खाली उतरल्यानंतर आम्हाला वाटलं की गाडीत बसलो म्हणून त्याला होतो इरिटेशन काय माहीत नव्हतं. पण नंतर परत बसलो गाडीत तर परत रडायला लागला आणि जस्ट असं 3-5 मिनिटावरती रस्त्यावरती राहिला होता. तर मग मी बसलो चालवायला. मी एवढा फास्ट घेऊन गेलो, बोलो घरी जाऊन याला कसं तरी म्हणजे बड्डे आपण घरी जिथे जाणार होतो आपण तिथे जाऊन त्याला बरं शांत करता येईल किंवा झोपवता येईल असं काहीतरी कर. आम्ही पोचलो तरी पण रड होता. आम्ही गेलो, सगळे आम्हाला विचारत काय झाला आणि त्या गडबडीत मला व्हिडिओ करायला पण जमला नाही, कारण आमचा पूर्ण लक्ष त्याच्याकडे होतं. त्याच्यावर एवढं आम्ही अक्षरशः घाबरलो, नक्की रडतो. कारण काय आलं का 2 दिवसात त्याला इंजेक्शन पण दिलं, डोस दिला दोन्ही पायावरती आणि हातावरती. पण 2 दिवसाला तो ओके होता, त्या काहीच रडला नाही का काय नाही. ॲक्च्युली मला वाटतं गाडीमध्ये ना पायाला लागत असेल किंवा पाय जड पडला असेल किंवा इंजेक्शन तिथं लागला असेल म्हणून रडत होता का माहिती नाही. तो काय सांगणार ना काय होतंय मला नक्की असं. पण तो रडत होता. सगळी माणसं विचारते, सगळी त्याला घरात नेला, त्याला AC मध्ये नेला, त्याचे कपडे काढले, त्याला तो शांत बसवतो. पण तो काय शांत बसायचं नावच घेत नाही. तो एवढा रडायला लागला आणि आमचा जीव असा खालीवरती व्हायला लागला. भाऊजी आणि मी बसलेलो, मनोज भाऊजी होते, परत हर्षद भाऊजी होते, आम्ही चौघे पण जेव्हा आमच्याकडे थांबले होते. आम्ही 10-10:30 पोचलो. आम्ही निघलो 9ला, तिथं आम्ही 10:30 दीड तास आम्ही लेट आहे. त्याच्यात हा रडत होता. त्या ट्रॅफिकमध्ये तो एवढा इरिटेट झाला ना, आम्ही पण एवढा इरिटेट आणि आम्ही एवढा अक्षरशः म्हणजे आम्हाला असं घाम फुटलेला. आम्हाला टेन्शन रडायला त्याला बघून. त्या घरामध्ये सगळे त्याला शांत बसतात. त्या ताईने म्हणजे आत्याने त्याला त्याची मालिश पण केली. त्याला परत मोठा कूलर होता त्या मंडपात लावला, त्याच्या समोर पण आणला, तिथं पण त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण तो शांत होतच नाही. आम्ही चौघे होऊन बघतो. मी दोन घास मारले, भाऊजींनी 2 घास मारले. आम्ही तसंच टाकला. भाऊजी बोलले का तू गाडीत बस पहिले, आपण निघू. ते आम्हाला आणि ते सांगत होते आम्हाला का तुम्ही थांबा, तुम्ही मोनिका त्यांच्यासोबत, रिंकू त्यांच्यासोबत या, त्यांच्या गाडीत या. पण आमचा कुठं जीव लागणार होता, आमचा थोडी जीव लागणार होता त्याला. आम्ही थोडी जेवणासाठी थोडी आपण कोणत्या कार्यक्रमात गेलो किंवा आपण जेवणासाठी थांबू आपल्या पोराडे, असं नाही ना. ते बोलत थांबा तुम्ही, पण आमचा जीव जरा पण लागला असता. आम्ही सांगितलं नाही बाबा आम्ही पण येतो. दीक्षा, राणी, चुटकी तिघी पण जेवल्या नाही, मोनिका रिंकू पण जेवली नव्हती, त्या पण आमच्याकडे थांबल्या होत्या. त्या पण त्यात आम्ही गाडीत बसलो, तसाच निघलो, तरी पण तो कंटिन्यू रडत होता. त्याचा अक्षरशः आवाज बसला तरी पण शांत होता. मग शेवटी राणी त्याला पुढे घेऊन बसली, भाऊजी बसले चालवायला, आम्ही मागं बसलो. आवाज देतो. शेवटी मग दीक्षाने मोबाईलमध्ये गाणे लावले. तो बघतो, रडतो, बघतो, थांबतो, रडतो, असा करून दमून गेला आणि मग झोपला. तर तेव्हा आमच्या जीवात जीव आला सिरियसली. म्हणजे असं वाटत होतं आम्हाला का आता दवाखान्यात घेऊन जायचा, डॉक्टरकडे घेऊन जायचं, काय करायचं नक्की. आता समजणार काय ना आपल्याला का नक्की काय झालंय असं. दीक्षाच्या अक्षरशः डोळ्यातून पाणी सारखा, मला मी बघतो दीक्षाच्या अक्षर डोळ्यातून पाणी आलं. राणी पण घाबरली होती सिरियसली. चुटकी तर एकदम शांत, तिने शब्द उकाचू पण केला नाही. आणि भाऊजी पण फुल टेन्शनला, कारण सांगू शकत नाही का लहान मुलाला काय होतंय काय नाही, थोडी सांगणार आहे तो, थोडी सांगणार आहे का मला काय होतंय ना काय नाही, नाही का. दीक्षा पण एवढं टेन्शनला. आम्ही जेवणाचा म्हणजे हेच नाही, मला तर माझी तर भूकच उडली. मला तर असं आलं का कधी हा शांत बसतो ना माझ्या जीवाला जरा बरं वाटतंय, असं झालं मला. त्या गडबडीत सिरियसली मला काहीच करायला भेटलं नाही. आणि काय एवढा इम्पॉर्टंट नाही अशा गोष्टी. लहान मुलांना काय होतंय, काय त्रास होतोय आणि बाकीच्या गोष्टी, जेवण हे काय सगळा उडून जाते भाई सिरियसली. म्हणजे माझा भाचा आहे, माझ्या बहिणीचा मुलगा आहे, पण एवढा अक्षरशः म्हणजे असं ना भरून आला होता का काय होतंय नक्की. तेच विचार करतो का राणी आणि भाऊजींची काय परिस्थिती झाली असेल तेव्हा. सिरियसली यार, असं म्हणजे ना लहान मुलांना काय जपायला लागतं. आता आम्हाला तर एक्सपिरियन्स नाही आहे, आमचे काय मुलं नाही आहेत, पण बापरे काय टेन्शन येतो. मी त्यांना सांगितलं अजिबात तुम्ही कुठे जाऊ नका, आमचा फिरायचा प्लॅन चाललेला, आम्ही सांगितलं तुम्ही जाऊ नका, आम्ही जातो नाही तर हा वेगळा प्रश्न आहे, पण तुम्ही प्लीज जाऊ नका. ते पण बोलले भाऊजी 6 महिने तरी आता मी कुठं जाणार नाही. आणि मी त्यांना बोललो 1 वर्ष नका जाऊ, नाही का.
त्यांना मी बोललो एक वर्ष नका जाऊ बाबा, जोपर्यंत बोलता होत नाही, जोपर्यंत सांगू शकत नाही, दाखवू शकत नाही, तोपर्यंत प्लीज नका जाऊ. काही गरज नाही, एवढा इम्पॉर्टंट नाही आहे, नंतर पण करता येईल गोष्टी. त्याचं रडणं मला अजून एवढतो. पहिल्यांदा रडणार पाहिजे मी, जेव्हा पण आवाज येतो मला आम्ही लगेच जातो दोघं पण, लगेच त्याला उचलून घेतो. तो शांत बसतो. घरी असल्या कम्फर्ट झोनमध्ये असतो आपण गाडीत जातो, कुठे जातो, तर एवढा कम्फर्ट झोन आपल्याला भेटत नाही का. सिरियसली म्हणजे एवढा म्हणजे मग आलो आम्ही घरी आलो तर तिघी पण जेवल्या नव्हत्या. आणि मग मी बोललो का ठीक आहे जाऊ दे, आता काय मग खाणार तुम्ही. मग त्यांना मी जाऊन व्हेज राईस आणला विदाऊट अजिनोमोटो. भेटला जसा घेऊन चांगल्या ठिकाणावरून, असं काय खराब नाही आणला. का त्यांनी तिघींनी मग काय खाल्ला नव्हता. आम्ही पण जेवलो नव्हतो. भाऊजीनं सांगितलं, मी पण थोडासा खाल्ला राईस, भाऊजीनं पण सांगितलं, पण त्यांची इच्छाच उडून गेली होती. एवढा डेंजर बाई नसतो गेलो तर बरं झालं असतं, असं वाटायला लागला आहे. पण कसं आता शेवटी आपली माणसं असतात, आपल्याला एवढे प्रेमाने बोलवतात आणि पुढं मग काय होईल सांगता येत नाही ना. आपण काय सांगू शकतो काय होणार आहे काय नाही होणार आहे. अशा गोष्टी असा सिरियसली म्हणजे जेव्हा तो शांत बसला झोपला ना, तेव्हा आमच्या जीवात जीव आला. आम्हाला जरा बरा वाटला. बोलू जाऊ दे आता, झाला ते झाला. आता भूक गेली, आमची तहान गेली, सगळं गेला. कारण पोरासाठी भाई काही करू शकतो माणूस. असं आहे का एवढा बाकीच्या गोष्टी इम्पॉर्टंट नसतात पोरांपेक्षा. तर असा सगळा झाला भाई. म्हणून आम्हाला व्हिडिओ करायला नाही भेटला. आणि मला तर नाही वाटलं का व्हिडिओ करणं एवढा इम्पॉर्टंट होता. कारण तो जेव्हा रडत होता ना, तेव्हाच आमची सगळ्याच गोष्टीतून इच्छा उडली होती. काय बोलो काहीच नाही, मला दुसरं काहीच इच्छा नव्हती. असं आलं का तो शांत बसू दे एकदाचा, असं झालेलं. तर ठीक आहे चला, आम्ही आलो. 12 वाजून गेलेत घरी. दीक्षाने, राणीने आणि चुटकीने थोडा राईस खाल्ला. तसंच आता सकाळी लगेच उठायला पण लागेल, कारण जॉबला पण जायचं आहे. आम्हाला वाटलं जाऊन होईल, तर असं माहीत नव्हती ना अशी परिस्थिती होईल का काय. असं आम्ही अक्षरशः त्यांना भेटलो पण नाही. जी छोटी मुलगी बड्डे गर्ल होती, 1 वर्ष तिला कंप्लीट झाला, अधिरा म्हणून तिचा बड्डे तिचा होता. असं वाटलं तिचा फोटो काढू, थंबनेलला ठेवू तिचा फोटो, बड्डे सेलिब्रेशन दाखवू, सगळ्यांना भेटू. मोनिका होती, रिंकू होती, भाऊजी ते होते, परत ते भाऊ सगळे होते, परत मावशीचा मुलगा होता, उद्या वहिनी होत्या. सगळ्या कोणालाच भेटला जमलं नाही मला. कोणाला आवाज दिला नाही, काही नाही झालं. ठीक आहे चला मग आता गुड नाईट. आता काय बोलू शकतो. पण ते बरं झालं का त्याला बरा वाटला. तो आला घरी, त्याला पालण्यात टाकला, तो झोपला व्यवस्थित. मगच आम्ही घरी आलो. त्यांना सांगितलं लक्ष द्या व्यवस्थित. आणि निघायच्या आधी तो पडलेला पण खाली असं सोप्यावरून. आता तो उलटा पलटा होतोच ना, त्यांनी बघितलं कोण दिसत नाही, मला की त्यांनी पलटी मारली डायरेक्ट खाली. लागला नाही असतं, पण ठीक आहे. आता आहे शांत, व्यवस्थित झोपला. आता आमच्या जीवात जीव आला सगळ्यांच्या. असू दे, त्याला झोपू दे व्यवस्थित. तर चला गुड नाईटच बोलू शकतो, दुसरं काय बोलू शकत नाही. आता काय नाही, तो व्लॉगमध्ये दाखवणार का आम्हाला टेन्शन आलेलं. चला मग आता भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.